नमस्कार मंडळी. एखाद्या दिवशी झटपट आपल्याला काहीतरी करायचं असेल, म्हणजे एकच काहीतरी आमटी करायची असेल ना, तर ही आमटी एकदा नक्की ट्राय करा. तर मी त्यासाठी 2 वाट्या मूग घेते. ते खरपूस भाजून घेतलेले आहेत. त्याच्यात भरपूर पाणी टाकून कुकरला शिट्ट्या करायला ठेवलेल्या आहेत. तोपर्यंत मी सुकं खोबरं घेतलं आहे, ते बारीक वाटून घेतलं होतं. भरपूर लसूण त्याच्यात टाकून वाटून घेतला आहे. आता 1 कांदासुद्धा चिरून घेतला आहे छोटासा आणि 2 छोटे-छोटे टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेत. अजून कुकरच्या शिट्ट्या झालेल्या नाही आहेत, तोपर्यंत पीठसुद्धा मळून घेतलं, म्हणजे पीठ मुरेलसुद्धा. आणि आता आपले हे जे मूग आहेत ते छान शिजलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलं आहे 2 वाट्या. आता फोडणीची तयारी करूया. मग मी तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यात राई, जिरे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. तो फुलल्यानंतर त्याच्यात हिरव्या मिरच्या आणि जे आपण खोबरं आणि लसूण वाटलं होतं ना, त्याची फोडणी केली आहे. थोडंसं खोबरं, लसूण परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे, तोसुद्धा परतून घेतला आहे आणि त्याच्यात मीठसुद्धा टाकलं आहे. हिंग, मीठ आणि घरगुती तिखट हे सुद्धा छान परतून घेतलं आहे. मग त्याच्यात टोमॅटो टाकलेत. आता टोमॅटो जास्त वेळ मी भाजलेला नाही आहे, लगेच कोथिंबीर टाकून घेतली आणि आता आपली जी मूग आहे ना उकळलेली, ती त्याच्यामध्ये सोडून घेऊया आणि जितकं हवं तितकं पातळ करून घेऊया. तर मी त्याच्यासाठी सगळं मिळून मी 8 वाट्या पाणी टाकलं आहे आणि आपली ही आमटी तयार झाली. ही आमटी खूप छान लागते भाकरीबरोबर, भाताबरोबर. ही कितीही पातळ केली तरीसुद्धा छान लागते आणि घट्ट केली तरीसुद्धा छान लागते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून आता मी बाजूला ठेवून घेतली आहे. आता आपली आमटी होईपर्यंत पीठ छान मुरलं होतं. मग ते थोडंसं मळून घेतलं आणि चपात्या करायला घेतल्या. बऱ्याच ताईंची ना मला कमेंट असते, की तू फक्त चपाती करताना दाखवू नको, तर पीठसुद्धा मळताना दाखव, की तू पीठ कशी मळते. तर या व्हिडिओचा आम्ही डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. तर जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की बघा. तर आता मी हे ताट वाढवून घेतलेलं आहे. ही आमटी तुम्हाला जितकी हवी तितकी तुम्ही पातळ करू शकता, घट्टही करू शकता आणि खूप छान झालेली आहे. दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात नक्की करून बघा आणि आवडली तर कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.